तर मित्रांनो, हनुमान जयंतीच्या आपल्या सर्व दर्शकांना खूप खूप शुभेच्छा। तर आज मारुतीरायाची जयंती आहे, हनुमान जयंती आहे 2 एप्रिल 2026। तर आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आपल्या राजापुरातील आणि राजापुरातील आजूबाजूच्या गावातील जी मारुती मंदिरं आहेत तर त्या मंदिरातील आपण दर्शन घेणार आहोत। अशी आपण एकूण 11 मारुतीरायाचं आपण दर्शन आज या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। तर ते शक्य होतं आहे ते फक्त आमच्या ओमकारमुळे। आज त्याने कॅमेरा पकडलेला आहे। तर मला फक्त 7च मंदिरं माहिती होती आपल्या राजापुरातील आणि राजापुरातील आजूबाजूच्या गावातील, परंतु बाकीचे 4 मंदिरं आहेत ती ओमकारने शोधून काढलेली आहेत। त्याने माहिती घेऊन मला सांगितलं की अशा ठिकाणी मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण जाऊया। तर आजच्या व्हिडिओमध्ये 4 मंदिरांची आणखीन भर पडली आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर ती कोणती मंदिरं आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये शेवटी आपण पाहणार आहोतच। तर सुरुवातीला आपण जे दर्शन घेणार आहोत ते आपल्या मागे माझ्या मागे आपण पाहत आहात श्री मारुतीरायाचं मंदिर आहे। हे वरची पेठ, राजापूर वरची पेठ येथील हे मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे। यावर्षी खूप सुंदर बांधकाम केलेलं आहे, तसंच कलर काम देखील आपण पाहत आहात, सुशोभीकरण केलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील आपण पाहत आहात। खूप सुंदर असं परिसर तयार केलेला आहे। तर आज आपण जाऊन तिथे दर्शन घेणार आहोत आणि तसंच आपल्या ह्या ज्या महाकोकण आणि लाईव्ह कोकणच्या सर्व दर्शकांना खूप खूप शुभेच्छा ह्या हनुमान जयंतीच्या आणि त्यांचे खूप खूप आभार की तुमच्यामुळेच आपलं हे चॅनल आता दिवसेंदिवस आता म्हणजे त्याची वृद्धी होत आहे। तर तुमच्या सहकार्याने आपल्या ह्या महाकोकण आणि लाईव्ह कोकणची वृद्धी दिवसेंदिवस आता होत आहे। तर त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद। तर चला जाऊया आणि आपण आजच्या या व्हिडिओतील पहिले दर्शन आहे ते आपण दर्शन करूया। आणि मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि तुमच्या आजूबाजूला आणखीन कुठले जर मंदिरं असतील मारुती मंदिर तर ते देखील आम्हाला सुचवा तुम्ही, म्हणजे पुढच्या वेळी आपण नक्कीच त्या ठिकाणी येऊन आपण दर्शन देण्याचा आपण प्रयत्न करू। तर तुमचं सहकार्य नक्की असू दे आणि आपल्या ह्या महाकोकण चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा, कारण आपलं हे चॅनल आपलं नवीन चॅनल आहे। जे आपलं पूर्वीचं महाकोकण होतं त्याचं आपण लाईव्ह कोकण केलेलं आहे आणि त्यावर आपण फक्त स्पोर्टच आपण लाईव्ह करतो, कारण क्रिकेट वगैरे आता आपण प्रोफेशनली लाईव्ह करतो त्यावर। आणि आपलं हे जे महाकोकण आहे त्यावर आपण इतर धार्मिक विधी ज्या होतात मंदिरामध्ये किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम किंवा वर्धापन दिन, जीर्णोद्धार सोहळा आपण यावर लाईव्ह करतो। तर आपल्याला कुठे जर असं करायचं असेल तर आमच्याशी संपर्क नक्कीच साधा। तसंच आता सध्या आम्ही एक प्रोजेक्टर घेतलेला आहे आणि पडद्यावर भव्य असा पडदा आहे आपल्याकडे आणि पडद्यावर आपण मूवी वगैरे चित्रपट वगैरे आपण दाखवतो। तर त्यासाठी देखील तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर आमच्याशी नक्की संपर्क करू शकता। चला तर मित्रांनो, आपण आता जाऊया आणि मारुती मंदिरासमोरचा आजूबाजूचा परिसर आणि मंदिराच्याच बाजूला इथे आपण पाहत आहात हा ब्रिटिशकालीन हायवे नंबर 66 वरील हा ब्रिज आहे। तर ह्या ब्रिजला 100 वर्ष होऊन गेलेली आहेत, अजूनही तो चांगल्या स्थितीत आहे। आणि इकडे आपण पाहतात हा जो मोठा ब्रिज आहे हायवे नंबर 66 वरील सर्वात मोठा ब्रिज आहे हा। तर जाऊया आपण मंदिरामध्ये आणि श्री मारुतीरायाचं आपण दर्शन घेऊया। पाहत आहात खूप सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे। नमस्कार दादा। नमस्कार। ते बघते आता ढोलपथक देखील आलेलं आहे। खूप सुंदर असं रंगकाम केलेलं आहे मंदिराचं।
तर इथे मंदिराच्याच बाजूला इथे खूप सुंदर असा देखावा केलेला आहे, तो देखील आपण पाहूया. नमस्कार का. तर खूप सुंदर असा देखावा तयार केलेला आहे साई महाराजांचा. बघा, साईबाबांचा खूप सुंदर असा देखावा इथे तयार केलेला आहे. हे जातं आहे, खूप जुन्या पूर्वीचं साधन आहे. तिथे लायटिंगसुद्धा केलेली आहे. तसं इथे कंदील देखील आपल्याला पाहायला मिळेल. हे आता सर्व कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत. कंदील, परत ते जातं जे दिसतं आहे हे दळण्याचं साधन आहे. तिथे साईबाबा चरित्र आहे. तसं इथे चूल आपण पाहत आहात. आता चुलीची मागणी जास्त वाढलेली आहे आणि किंमत लोकांना कळून आलेली आहे, कारण आता गॅस मिळत नाही. त्यामुळे चुलीचं आता जे महत्त्व आहे ते आता लोकांना पटू लागलेलं आहे. तर मित्रांनो, आपण श्री मारुतीरायाचं पहिलं दर्शन आपण घेतलं आहे. ते पेठेतील मंदिर या ठिकाणी आपण पहिलं दर्शन घेतलेलं आहे मारुतीरायाचं. तर आता पालखी गेलेली आहे, ती तिकडे वाडीत गेलेली आहे आणि ती संपूर्ण वाडी फिरून ती पालखी पुन्हा इथे येईल आणि मंदिराला 5 प्रदक्षिणा पूर्ण करेल. त्यानंतर मंदिरामध्ये पालखी जाईल. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते शीळ या गावातील मारुती मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. आणि तर आपण आजूबाजूचा परिसर पाहूया. हे जे मळे दिसत आहेत त्या ठिकाणी मागे पालखीच्या खुणा झाल्या होत्या आणि खूप सुंदर अशा खुणा झाल्या होत्या. तसे इथे क्रिकेटच्या मॅचेससुद्धा होतात. तर हे शीळ गावातील जाणारा हा रस्ता आहे आणि इथेच बाजूला इथे हे मारुतीरायाचं मंदिर आहे. तर आता जाऊन आपण मंदिराचं आपण दर्शन घेऊयात. खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. तसंच आज इथे हनुमान जयंतीनिमित्त इथे श्री सत्यनारायणाची महापूजा देखील आहे. ते आता पूजेची तयारी चालू आहे. थोडं आपण सकाळी लवकर आलो आहे, कारण आपला हा व्हिडिओ आजच्या दिवसामध्ये दर्शकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, त्यामुळे आम्ही लवकर आलेलो आहोत. तर आता आपण शीळ या गावामध्ये आहोत आणि शीळ या गावातील मारुती मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आता आहोत. आणि गावातील ते काही मंडळी ते आहेत. तर आपले मोंडे साहेबसुद्धा आहेत. तर ते आपल्याला थोडंसं एक 4 शब्दात मंदिराविषयी बोलणार आहेत. नमस्कार. आमचं हे शिळगावचं मंदिर आहे. या मंदिराची स्थापना बालमित्र सहाय्यक मंडळ मुंबई यांनी 1969मध्ये केलेली आहे आणि तिथपासून आम्ही जवळजवळ आता 56 वर्ष हा उत्सव अविरतपणे सुरू आहे. आमच्या गावातली बहुतेकशी मंडळी पूर्वी मुंबई फोर्ट या भागात राहायला होती आणि त्या ठिकाणी मारुतीचं मंदिर होतं आणि तिथल्या मंदिरापासून प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी जी सार्वजनिक खोली होती त्या खोलीमधले राहणारे जे आमच्या गावातील असतील रहिवासी, ओझर, ओणी अशा वेगवेगळ्या भागातील रहिवासी होते आणि त्या मंडळींनी तिथून प्रेरणा घेऊन ह्या ठिकाणी गावामध्ये आपलं मंदिर व्हावं आणि गावाच्या एका चांगल्या ठिकाणी व्हावं ह्या दृष्टीने हे मंदिर उभं केलं. त्यातले फाउंडर मेंबर आता आपल्याकडे वासुमामा पेंढारी हे त्यापैकी एक आहेत. आमचे गोरागोंडाळ म्हणून या मंडळाचे फाउंडर मेंबर होते. त्यांचं मागे 2 वर्षापूर्वी निधन झालं. त्यांनी अनेक वर्ष हा उत्सव साजरा होण्यासाठी अतिशय मेहनत घेतली. म्हणजे सगळ्या लोकांना, गावातील लोकांना एकत्र करून आता हा उत्सव आपण संपूर्ण गावाच्या वतीनं करतो, शिवग्रामस्थांच्या वतीनं. आणि आज जवळजवळ 56 वर्ष अविरतपणे हा उत्सव सुरू आहे. आणि कसं आहे की हे जे मंदिर आहे ते आता आपण पाहतोय की हे जुन्या पद्धतीचं आहे. 1969ला बांधलेलं आणि ते आता थोडंसं मोडकळीला आलेलं आहे. तर आम्ही ग्रामस्थांनी संकल्प सोडलेला आहे की ह्या मंदिराचं थोडंसं एक चांगलं स्वरूप नव्याने करावं आणि तसा आमचा प्रयत्न आहे. तर आमची विनंती आहे एक सर्व भाविकांना, भक्तांना की या मंदिरासाठी आपण जर सरळ मदत केली तर आमचा हा संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी मोलाची मदत होईल. नक्कीच आपले दर्शक नक्कीच मदत करतील. धन्यवाद. धन्यवाद.
तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते राजापुरातील दोनिवडे गाव आणि दोनिवडे गावातील ठुकरुलवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. समोर दिसत आहे ते मारुती मंदिर आहे. खूप जुनं असं मंदिर आहे आणि आपण आजूबाजूचा परिसर पाहूया. हा जो रस्ता आहे तो आंगले या गावामध्ये गेलेला रस्ता आहे. तिकडे सुद्धा 2 मंदिरं आहेत. ते आपल्याला पुढच्या वेळेला आपण घेणार आहोत. या वेळेला आपण 11 मंदिराचं गणित केलेलं आहे पूर्ण, त्यामुळे आपण 11 ही दर्शन आपण घेणार आहोत. तर नेक्स्ट टाईमला जेव्हा आपण व्हिडिओ करू त्यावेळेला आपण इतर आणखीन जी मारुती मंदिरं आहेत त्यांची पण आपण त्यामध्ये आपण दर्शनं घेऊ. तर आता आपण आलेलो आहोत ते ठुकरुलवाडी या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि समोर दिसतं हे मारुती महाराजाचं मंदिर आहे. इथे सुद्धा हनुमान जयंतीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हनुमान जयंती साजरी केली जाते, परंतु यावर्षी थोडंसं गावावर शोककळा पसरलेली आहे, कारण दोषण आहे गावावर, त्यामुळे इथे उत्सव आपल्याला दिसणार नाही साजरा करताना. तर आता आपण श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊया. आपण पाहतात खूप सुंदर अशी मारुतीरायाची मूर्ती आहे आणि खूप जुनं असं मंदिर आहे या ठुकरुलवाडीतील. आणि ह्यावर्षी जर दोषण असल्यामुळे गावावर इथे हा जो उत्सव आहे तो कमी प्रमाणामध्ये साजरा केला जातो आहे, कारण ते सत्यनारायणाची पूजा देखील असते, ती देखील ह्या वर्षी नाही आहे. ती पुढच्या वर्षी मला वाटतं का की 2 मांड होतील, एकच असं मेमध्ये. हां, ह्यावेळी मेमध्ये घालणार आहेत. अच्छा, ठीक. हां, ठीक आहे. आता आपण पुढच्या वर्षी आपण नक्कीच येऊ इथले उत्सव बघण्यासाठी, कारण ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये हा जन्मोत्सव साजरा केला जातो. चला आता तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते पांगरे या गावामध्ये आलेलो आहोत आणि हा जो आपण रस्ता पाहत आहात तो राजापूर ते रेल्वे स्टेशन असा हा रस्ता आहे. रेल्वे स्टेशनला जाणारा हा रस्ता आहे. तर ह्या रस्त्याच्याच बाजूला इथे पांगरे या गावी मारुतीरायाचं मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे ते स्वामी रामदास स्वामी यांच्या हस्ते हे स्थापन झालेलं हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे जी मारुतीरायाची मूर्ती आहे ती दक्षिणमुखी आहे. तर आपण जाऊया मंदिरामध्ये आणि आपण दर्शन घेऊया श्री मारुतीरायाचं. आणि ह्या मंदिराचं देखील ह्या वर्षी नूतनीकरण झालेलं आहे, कारण तुम्ही आपल्या मागील व्हिडिओमध्ये पाहिलं तर आपल्याला ह्या मंदिराचं मूळ स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल आणि आता हे मंदिर आता व्यवस्थित बांधलेलं आहे. ही जी मारुतीरायाची मूर्ती आहे ही दक्षिणमुखी आहे आणि ही एका दगडामध्ये कोरलेली ही मारुतीरायाची मूर्ती आहे. श्री समर्थ रामदास स्वामींच्या हस्ते स्थापन झालेली ही मारुतीरायाची मूर्ती आहे. तर आता आपण ही जी मूर्ती पाहत आहात तर आपण आता आहोत ते पांगरे या गावामध्ये आहोत आणि इथे सोले गावातील पोलीस पाटील तिथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण या मंदिराविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. हे मंदिर मी जाता येता नेहमी बघायचो, पण ते अशा अवस्थेत होतं की फक्त शिळा इथे होती आणि त्यावेळी माझ्या मते याचे आजोबा इथे यायचे, झाडलोट करायचे. हे आपले काजळे, दिलीप काजळे यांचा मुलगा जे स्थायिक आहे, मी जाता येता हे पाहायचा की बाबा इथे सगळे लोक यांची सगळे कुटुंब येतं, साफसफाई करतंय, त्या होतात ना की त्याला शेंदूर वगैरे वाहत आहे गणपतीला, असं मला नेहमी दिसायचं. पण मला तिथे असा येण्याचा योग आला नव्हता. पण काल मी परत हे बघितलं सगळं, काल त्यांची तयारी चालू होती आणि मला असं वाटलं की नाही आता इथे आलंच पाहिजे, म्हणून मी खास राजापूरला गेलो, देवासाठी फुलं बिलं असं घेऊन आलो. हा, म्हणजे माझ्या मनानेच मला असं सांगितलं,
ये रे केतन समोर ये. केतन पांचाळ म्हणून माझ्या गावातला हरुणरी मुलगा आहे. हा. आता सध्या तो एसटीला आहे, पण तो म्हणाला चालेल काका तुमची इच्छा आहे ना आपण जाऊया राजापूरला आणि देवासाठी फळं फुलं काय असेल ते आपल्याला मिळेल ते घेऊन येऊया. बरं. म्हणून आज आम्ही गेलो आणि त्यांना असं ठरवलं म्हणजे जातानाच असं ठरवलं की यायचं आणि ते दर्शनाला यायचं. तेवढ्यात तुम्ही लोक पण आलात. आता हे खूप तसं प्राचीन आहे मंदिर, म्हणजे ही जी मारुतीची आपली मूर्ती आहे हा. ही प्राचीन आहे, म्हणजे रामदास स्वामींच्या त्यांनी स्थापन केलेली आहे. हा. असं त्या काळात असं इथलं या मूर्तीचा इतिहास आहे थोडक्यात म्हणजे. हा. हा. आणि त्याच्यानंतर यांच्या कुटुंबाने त्याचा जीर्णोद्धार केला. ते शिवानंद स्वामी जो टेंबे स्वामी मठ आहे, हो, हो. तर त्यांचं जी कमिटी आहे त्यांनी असं ठरवलं की याचा जीर्णोद्धार करावा. बरोबर आहे ना. हा, मग त्यांनी आता त्याचा जीर्णोद्धार केला याचा आणि आता त्याला एक मूर्त स्वरूप प्राप्त झालंय. असं लोकांच्या पण मनात श्रद्धा आहे देवाबद्दल आणि हनुमान जयंतीच्या येणारे जाणारे पण लोक असं इथे येऊन जातात आणि काजळे कुटुंबीय सगळी व्यवस्थित त्याची व्यवस्था करतात. झाडून लोटून सगळा परिसर साफ स्वच्छ ठेवतात. त्यामुळे असं कधीतरी वाटतं की यावेळेस स्थान पण चांगले शांत आहे, बाजूला जोडून रस्ता आहे, अनेक आबालवृद्ध येतात दर्शन घेऊन जात असतात कायम आणि बरं वाटतं जरा असं. आणि आता आज योगायोग म्हणजे तुम्ही पण आलाय चॅनलवरून, हा ते आमचं भाग्य म्हणायचं आणि आम्ही पण नेहमी त्याच वेळी आलो इथे. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद तुमचं लोकांनी पण. पण यांचं दर्शनाचा लाभ घ्यावा प्रत्येकाने मारुतीच्या. हो. असं हा असं मी आता राजाप्रवासी सांगेन की कधी हनुमान जयंती असते तर त्यावेळी तुम्ही इथे येऊन जाऊ शकता, दर्शन घेऊन हो. मस्त जाऊ शकता. कोण आपल्या पाहुणे मित्रमंडळी यांच्या सहित या, दर्शन घेऊन जा आणि सुखाने राहा. देव पण सुखी ठेवेल तुम्हाला, सगळं चांगलं आणि होईल असं म्हणतात. ओके, धन्यवाद. तर प्रभुदेसाई सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद त्यांचे. तर आपण मंदिर पाहूया, आजूबाजूचा परिसर वगैरे पाहूया. किती लपशी आहे. तर मित्रांनो, आता आपण 5व्या मारुती रायाचं दर्शन घेत आहोत. ते राजापूर येथील भटाळी या ठिकाणचं जे मारुती मंदिर आहे, त्या मारुती मंदिरातील मारुती रायाचं दर्शन घेत आहोत. तर हे मारुती मंदिर भटाळीमध्ये आहे आणि बाजूलाच राजापूर हायस्कूल देखील आहे, तसंच जोशी हॉस्पिटल देखील आहे. खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आपल्याला दिसते. तर मंदिरा बाजूचा परिसर आपण पाहूया. इथे मंदिराच्याच बाजूला इथे तलाव आहे, पाहताय. खूप जुनं असं हे तलाव आहे. तर आता आपण मारुती रायाचं दर्शन घेऊया मंदिरामध्ये जाऊन. तर पाहतात मंदिर खूप सुंदर असं फुलांनी सजवलेलं आहे. तू फक्त बस, आम्ही म्हणतो. पुष्पदंत उवाच महिम नाकादंत परमात्मजळे त्याचा प्रोजेक्ट होते ब्रह्मादि नाम विग्रह आता वाच्य सर्वतोमत नाम उदविन नामापेक्षित सूत्र अनुपादा विग्रह आदितानंदांतर्गत महिमा मनस योग व्यवसाय क्रमांक जय जगदेवता कथेतो देवदेवनाका के विचार.
मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते राजापूर येथील खडपेवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि या ठिकाणी देखील आपण पाहत आहात मारुती मंदिर आहे. खूप मोठं असं मारुती मंदिर आहे. इथे देखील हनुमान जयंती हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. तर आता आपण जाऊया आणि मारुती रायाचं दर्शन घेऊया. पाहताय खूप लांबपर्यंत लाईटिंग केलेली आहे. आता आपण दिवसाचं आहोत त्यामुळे आपल्याला एवढं लक्षात येणार नाही. अजून काय खूप सुंदर अशी साज सजावट अशी केलेली आहे मंदिराची. पाहत आहे आपण. खूप सुंदर अशी मारुतीरायाची मूर्ती सजवलेली आहे आणि साज सजावट देखील आपण पाहत आहात. खूप सुंदर असं फुलांनी असं सुंदर असं मखर केलेलं आहे. असं इथे मारुतीरायाचा पाळणा देखील आहे. समोर पालखी दिसेल आपल्याला. पालखी देखील खूप सुंदर अशी सजवलेली आहे. आणि बाजूला जय श्रीराम श्रीरामाची प्रतिमा इथे पाहायला मिळते आपल्याला. आणि आज हनुमान जयंती असल्यामुळे इथे श्री सत्यनारायणाची महापूजा देखील आयोजित केलेली आहे. प्रसाद संपली. आता आपण खडपेवाडी येथील मारुती मंदिराचं दर्शन घेतलं. तिथेच थोडं वरच्या बाजूला साखळकरवाडी आहे. तिथे देखील मारुती मंदिर आहे. त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. आणि हे आपलं आता ह्या व्हिडिओमध्ये 7वं दर्शन असेल मारुतीरायाचं. साखळकरवाडी या ठिकाणी आपण आता आहोत. आणि हे मंदिर जे आहे ते साखळकरवाडी या ठिकाणचं हे मंदिर आहे. भरड मारुती मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. तर चला तर आपण जाऊया आणि मारुतीरायाचं दर्शन घेऊया. खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे. आणि सर्व ते बच्चे कंपनी आहेत. काय बच्चे कंपनी? जय बजरंगबली. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते राजापुरातील खांबलवाडी या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. आणि खांबलवाडी येथील हे मारुती मंदिर आहे. तर इथे देखील हनुमान जयंती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. तर पाहताय हा जो रस्ता आहे तो राजापुरात आलेला आहे. आणि हा इकडे कुठला गाव गेला तो? गोवळ शिवणं वगैरे या ठिकाणी गेलेला हा रस्ता आहे. हां. तर पाहताय रस्त्यावर देखील खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. तिकडे सुद्धा पुढपर्यंत रांगोळीची डिझाईन केलेली आहे. आणि आपण आता जाऊया आणि पाहूया आणि मारुतीचं दर्शन घेऊया. तर सर्व गावातील मंडळी आता इथे आलेले आहेत, कारण आता महाप्रसाद देखील चालू आहे तिकडे.
नको आमच्याकडे शूटिंग करायला आल्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. थँक्यू. हो जंगल मस्त आमचं शूटिंग घ्या हां हां हां. तर आपण सर्वप्रथम आपण मारुतीरायाचं दर्शन घेऊया. त्यानंतर आपण गावकरी मंडळी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा आणि करूया. नंतर हां हां. महाप्रसाद घ्यायचा. हो हो महाप्रसाद पण घेऊया. हां हां. तर हे खूप जुनं असं मारुती मंदिर आहे आणि आता नवीन मारुती मंदिराचं काम देखील चालू आहे. ते पण तुम्हाला मी दाखवतो जाता जाता. खूप सुंदर रांगोळी देखील काढलेली आपण पाहत आहे. खूप सुंदर अशी मारुतीरायाची मूर्ती आपण पाहत आहात. खांबलवाडी येथील ही मंदिर आहे आणि मंदिरातील ही मूर्ती आहे. 11/5/19 आणि ह्या मंदिराची स्थापना पाहतात 11/5/1989 या वर्षी झालेली आहे. आणि नवीन मंदिर सुद्धा तिकडे आता उभारलं जात आहे. ते देखील आपण पाहूया. तर ते बाजूला श्री गणेशाची मूर्ती आणि इकडे मारुतीरायाचा पाळणा पण पाहूया. कारण जन्मोत्सव साजरा आज होणार आहे. हाय कर हाय कर. तर आता आपण आहोत ते खंबलवाडी येथील जे मारुती मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आता आहोत. इथे सर्व ग्रामस्थ मंडळी जमलेले आहेत. त्यांच्याकडून आपण ह्या मंदिराविषयी तसंच नवीन जो मंदिर आता बांधकाम चालू आहे त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. हे आमच्या वाडी प्रमुख सुभाष दशरथ खांबर हे आमच्या वाडीचे आधारस्तंभ. त्यांच्या प्रेरणेने आणि वाडीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने हे आम्ही मारुतीचे मंदिर तिथे उभारलेलं आहे. त्या मारुती मंदिरात दरवर्षी आम्ही हनुमान जयंती उत्सव साजरा करतो. सकाळी 5 वाजता सर्व ग्रामस्थ इथे मंदिरात जमा होतात आणि 5:30 वाजता कीर्तन सोहळा चालू होऊन त्याच्यानंतर मारुती जन्मोत्सव मारुती जन्मोत्सव हा ज्यावेळी सूर्य उगवतो त्यावेळी जन्मोत्सव साजरा होतो. त्यानंतर आरती होऊन नंतर मग ग्रामस्थांना प्रसाद वाटप करून आम्ही सकाळच्या कार्यक्रमाची सांगता करतो. आणि त्याच्यानंतर दुपारी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यासाठी सर्व ग्रामस्थ आजूबाजूच्या परिसरातील लोक भाविक लोक इथे येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. अच्छा, आधी आता नवीन मंदिर जो उभारला जाणार आहे त्याविषयी काही माहिती? नवीन मंदिर या ग्रामस्थांच्या प्रेरणेतूनच झालं आहे आणि त्या मंदिरासाठी आता आम्ही जे भाविक लोकांनी सगळं रस्ते मदत केलेली आहे त्या सर्व भाविक लोकांचा आम्ही आभारी आहोत. आणि पुढच्या कामासाठी सुद्धा त्या भाविक लोकांनी आम्हाला इथे सहकार्य करावं अशी आम्ही एक इच्छा प्रकट करतो. बरं, ते मंदिर आहे ते मारुतीरायाचंच मंदिर आहे? ते मारुतीरायाचं मंदिर बांधतोय. अच्छा, बरं. जे जागेच्या अभावी आम्हाला तिथे खाली जागा बदलावी लागली. अच्छा अच्छा. आता नवीन मंदिर इथे बांधलं जाणार आहे ते देखील आपण तुम्हाला दाखवतो. तर आपल्या दर्शनपैकी कोणाला जर सरळ रस्ते मदत करायची असेल तर नक्की मदत करू शकता. तर इकडे पावती पुस्तक देखील आहेत. आपण आता मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. आपल्यासोबत प्रकाशजी कांबल आहेत, आमचे मित्र आहेत. तर ते आम्हाला त्या महाप्रसादाला घेऊन जात आहेत. हां हां. आणि आमचे बाळकृष्ण खांबोल. हां हां. सर्व ही भाविक मंडळी, सर्व गावातील सर्व मंडळी आहेत आणि बाहेरून सुद्धा आलेली बरीचशी मंडळी आहेत. इकडे महाप्रसादाची तयारी चालू आहे. हो दुधवडकर. सगळे इकडे आपण पाहता तिकडे भाविक सर्व आता जे आहे ते महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. तिकडे पण तर तिकडे देखील पुढच्या खळ्यात देखील तिकडे सुद्धा महाप्रसाद चालू आहे. जाऊन पाहूया.
इकडे देखील पाहत आहात तुम्ही महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. वारकरी मंडळी आम्हाला पाहिजेच नाही मी आता महाप्रसाद वगैरे घेऊन आता मंदिरातून बाहेर पडलेलो आहे. तर आता मी गेटवर आहे आणि आपण पाहिलं ते जुनं मंदिर, आता जे नवीन मंदिराचं बांधकाम चालू आहे ते देखील तुम्हाला मी दाखवतो. समोर इथे जी इमारत दिसते आहे, हां हां, ठीक आहे. समोर इमारत दिसते आहे, हे मंदिराचं बांधकाम आता चालू आहे. हे पहा, आणि त्याचा आपण आराखडा आपण पाहिला, त्याचे बॅनर लावलेलं आहे. तर हे नवीन बांधकामाचं काम चालू आहे. पुढच्या वर्षी आपल्याला इथे एक सुंदर असं मंदिर पाहायला मिळेल. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमधील नवं दर्शन घेणार आहोत. ते राजापुरातील आंबेवाडी या ठिकाणी जे मारुती मंदिर आहे, त्या मंदिरातील श्री मारुतीरायाचं आपण दर्शन घ्यायला इथे आलेलो आहोत. तर आपण आजूबाजूचा परिसर पाहूया. तर हे आंबेवाडीतील मारुती मंदिर आहे. याच ठिकाणी समोर जे दिसतंय आपल्याला, तिथे नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो आणि तेच बाजूला श्री मारुतीरायाचं मंदिर आहे. नमस्कार काका. आता दुपारचे जवळजवळ 2 वाजून गेलेले आहेत. आपण सकाळी दर्शनाला सकाळी 10 वाजता सुरुवात केलेली आहे. तर आता बराच वेळ गेलेला आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु पूर्ण दर्शन घ्या मित्रांनो. आता आपण आहोत ते आंबेवाडी येथील जे मारुती मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आपण श्री मारुतीरायाचं दर्शन घेत आहोत. खूप सुंदर असं मंदिर सजवलेलं आपण पाहत आहात. आणि इकडे मारुतीरायाची एक सुंदर अशी प्रतिमा काढलेली आहे फळ्यावर. हे खडूने काढलेलं आहे ना हो? खूप सुंदर असं ही प्रतिमा काढलेली आहे, पाहत आहे. इथे आर्टचं नाव दिलेलं आहे सचिन रावण याने ही प्रतिमा काढलेली आहे. खूप सुंदर अशी रेखाटलेली प्रतिमा आपण पाहत आहात. काय बच्चे लोग, तर आता आपले फक्त 2 दर्शनं शिल्लक आहेत. मग आपली 11 दर्शनं पूर्ण होतील. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते राजापूर येथील हरडी जे गाव आहे, वरची हरडी, या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. तर इथे मारुतीरायाचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये देखील मारुती जन्मोत्सव म्हणजे हनुमान जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. तर आपण जाऊन पाहूया. तर या मंदिरामध्ये देखील महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. तर आपण जाऊन सर्वप्रथम आपण मंदिरामध्ये जाऊन आपण श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊया. इकडे जगूच आला आहे. ये जरा आमच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी जगू त्याला लाईक करा आणि शेअर करा म्हणे. शेअर करा. तर इकडे महाप्रसाद चालू आहे. हो हो संध्याकाळपर्यंत आहेत ना? हो हो हां होय, नवन मंडळी आले आहेत. हां हां. तर आपण पाहता तिकडे भाविक सर्व महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.
तर इकडे आज नमन आहे, सर्व नमन मंडळी देखील आलेली आहेत. हॅलो. शंकासूर कोण आहे? होय का? पूर्वेश की का? आणि गवळण आहे. गवळण लाजते आहे. तर आपण आता मंदिरामध्ये जाऊया आणि श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊया. हो गुरु साहेब नमस्कार. मंदिराच्या बाहेर इथे खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे सध्या जेवण चालू आहे आणि सध्या आता महाप्रसाद चालू आहे आणि दर्शनासाठी रांग देखील लागलेली आहे भाविकांची. भाविकांची गर्दी देखील आपण पाहत आहात. तसंच महाप्रसाद देखील चालू आहे आणि आपण आता मारुतीरायाचं दर्शन घेऊया. आणि ही मारुतीरायाची स्वयंभू मूर्ती आहे. तर इकडे श्री मारुतीराय आणि इकडे हा पाळणा देखील आहे. जन्मोत्सव पहाटे झालेला आहे मारुतीरायाचा. आणि आज हनुमान जयंतीनिमित्त येथे महापूजेचं आयोजन देखील केलेलं आहे. तर आपण महापूजेचा देखील आपण दर्शन घेऊया. श्री सत्यनारायणाची महापूजा आपण पाहत आहात. आपण भाविकांची रांग देखील पाहत आहात. दर्शनासाठी ही रांग आहे. तसंच इकडे काही भाविक इकडे महाप्रसादाचा लाभ देखील घेत आहेत. हो नमस्कार. आमचे पत्रकार रावी जोगले. तिकडे पाहता इकडे महिला वर्ग सगळीकडे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. तिकडे लांबपर्यंत तिकडे रांग आहे. आता आपण काही तिकडे जाऊ शकत नाही त्या बाजूला. तर मित्रांनो आपण आता 11वा मारुती मंदिराचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत. तर मित्रांनो हे जे आपण 11 दर्शनं दाखवले आहेत ते मारुतीरायाचे 11 रूपं नाहीत तर 11 मंदिरांची दर्शनं आपण दाखवत आहोत. कारण 11 रूपं दाखवणे आपल्याकडे जवळपास नाही आहेत. त्यामुळे आपण हे 11 मंदिरांची दर्शनं आपण आज दाखवत आहोत. तर आता 11वं दर्शन आपण जे घेण्यासाठी आलो आहोत ते कोदवली येथील मारुतीरायाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. ते पाहत आहे खूप छोटंसं मंदिर परंतु सुंदर असं मंदिर आहे. आता दुपारचे जवळजवळ 2:30 वाजलेले असावेत त्यामुळे थोडी मंडळी कमी आहेत. हो जेवायला वगैरे गेलेले असावेत. तर आपण आता श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊया. तसं इथे बाजूला मारुतीरायाची पालखी देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज हनुमान जयंतीनिमित्त येथे महापूजेचं आयोजन देखील केलेलं आहे. तर पाहता श्री सत्यनारायणाची महापूजा देखील इथे आयोजित केलेली आहे. तर मित्रांनो आता आपले 11 दर्शनं पूर्ण झालेली आहेत.
तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ, आणि तुमच्या आजूबाजूला आणखीन कुठे मारुती रायाची मंदिर असतील तर ते देखील आम्हाला सांगा, पुढच्या वेळी आम्ही नक्की तिथे येऊ. तर आता व्हिडिओ मी थांबवत आहे. धन्यवाद मित्रांनो.